आता एक मोठी बातमी, भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा जोरदार धडाका सुरू आहे। उल्हासनगर महानगरपालिकेत शरद पवार पक्षाला धक्का बसलाय। अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा जोरदार धडाका सुरू आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, भाजपमध्ये आता अजून पक्षप्रवेश होणार असल्याचं कळतंय, त्यामुळे शरद पवार पक्षाला मोठा धक्का, काय अपडेट? आपण जर पाहिलं असेल तर रवींद्र चव्हाण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून भाजपामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मुळात रवींद्र चव्हाण यांना संघटना बांधणीतला सर्वात मोठा चेहरा म्हणून ओळखला जातो। आपण पाहत असेल तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे। या पार्श्वभूमीवरती उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये शरद पवार गटाचे जवळपास 10 ते 12 पेक्षा जास्त नगरसेवक आज आपल्याला दुपारी 3 वाजता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पक्षप्रवेश करताना पाहायला मिळणार आहे। हे नगरसेवक मोठं शक्ती प्रदर्शन देखील करताना पाहायला मिळणार आहे। या पक्षप्रवेशामुळे भाजपाला उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये पक्ष संघटनेसह मोठं बळ भाजपाला मिळताना पाहायला मिळणार आहेत। हे नगरसेवक गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहत असेल तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कामध्ये होते, मात्र आज अखेर त्यांचा मुहूर्त आलेला आहे। दुपारी 3 वाजता शरद पवार गटाला मोठा धक्का बसताना पाहायला मिळणार आहेत। जवळपास 10 ते 12 नगरसेवकांचा गट हा थेट आपल्याला भाजपामध्ये आता प्रवेश करताना पाहायला मिळणार आहेत। यापूर्वी देखील त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती, मात्र अनेक पक्षप्रवेशांमुळे त्यांचा पक्षप्रवेश हा वेटिंगवर होता। मात्र अखेर त्यांना मुहूर्त मिळालेला आहे। दुपारी 3 वाजता शक्ती प्रदर्शनासह आपल्याला पक्षप्रवेश होताना पाहायला मिळेल। तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।